इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच इतर सामाजिक सुरक्षा योजनांचे डीबीटी पोर्टल बंद असल्यामुळे हजारो लाभार्थी पेन्शनच्या लाभांपासून वंचित आहेत। हे पोर्टल तात्काळ सुरू करण्याची मागणी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। दरम्यान मंगळवार 18 ऑगस्ट पासून हे पोर्टल सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्य ऑपरेटर अमित साळुंखे यांनी सांगितले। शहरांसह ग्रामीण भागात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या सामाजिक सुरक्षा योजनांचे सुमारे 32,000 लाभार्थी आहेत। मात्र जून 2026 पासून योजनांचे ऑनलाईन पोर्टल बंद असल्यामुळे नवीन लाभार्थ्यांची नोंदणी, नवीन बिल काढणे तसेच लाभार्थ्यांच्या थकीत पेन्शन बाबतची माहिती घेणे यासारखी महत्त्वाची कामे गेल्या काही महिन्यांपासून ठप्प आहेत। पेन्शन रखडल्यामुळे लाभार्थ्यांसमोर गंभीर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत। त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे। लाभार्थ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन माजी आमदार सुरेश हाळवणकर, भाजप इचलकरंजी विधानसभा उपाध्यक्ष दीपक पाटील व संतोष कांदेकर यांनी ऑनलाईन पोर्टल तात्काळ सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। या मागणीची दखल घेत 18 ऑगस्ट पर्यंत पोर्टल सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे। त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पेन्शनच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो लाभार्थ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा।